पॉलिटीचं डिस्कशन आपण बघूया सुरुवातीला. डिस्कशनला सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना की तुम्ही जर यूट्यूबवरती बघत असाल किंवा इथे ॲपमध्ये सुद्धा या टेस्ट सिरीजच्या आत माझे व्हिडिओ येत आहेत. PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते आपण डिस्कस करतो. मग ग्रुप सीचा पेपर जो आहे त्यांना आपण सुरुवात केलेली आहे. तर ते PYQ डिस्कशन जे मी इथे घेतो आहे तर ते सुद्धा या टेस्ट सिरीजचा भाग म्हणून तुम्ही पहा. लक्षात येतं आहे, कारण त्या डिस्कशनमध्ये सुद्धा त्या प्रश्नांच्या अवतीभोवती असणारी महत्त्वाची माहिती जी काही आहे ती येते आहे. उदाहरणार्थ मला वाटतं परवाचा जो प्रश्न मी तिकडे घेतला की परमादेश जे काही आहेत, रिट जे काही आहेत, हिबियस कॉर्पस असेल, मॅन्डामस असेल, प्रोहिबिशन असेल, सर्टिओररी असेल, क्यो वॉरंटो जो असेल, तर त्याच्यामध्ये काय होतं, कशा पद्धतीने ते कुठल्या कारणासाठी दिले जातात, कोणाला उद्देशून ते देता येतात, देता येत नाहीत. किंवा मला वाटतं काल परवाच मी तुमच्या पंचायत राज व्यवस्थेसंबंधीचा एक प्रश्न घेतला. तर अशा अनेक गोष्टी तिकडे आहेत आणि त्या PYQ डिस्कशनचं थोडंसं रिफ्लेक्शन आजच्या माझ्या काही प्रश्नांमध्ये तुम्हाला दिसेल. तर मला तेच टेस्ट करायचं होतं की जुन्या पेपरवरनं तुम्ही काही घेत आहात का, किंवा त्या डिस्कशनमधून तुम्ही काही घेत आहात का, की फक्त बघताय सोडून देताय असं काही होतं आहे. जर बारकाईनं PYQ डिस्कशन फक्त त्या 5-7 प्रश्नांचं जरी बघितलं असेल तरी आजचे 2-3 प्रश्न सुटतील. एक असं त्याच्यामध्ये लिंकेज जे आहे, ऑगस्ट ऑफरचा पहिलाच प्रश्न जो हिस्ट्रीचा आहे तर तो तिकडे जो मी परवा जो एक प्रश्न घेतला 2-4 दिवसांपूर्वी तर त्याच्याशी संबंधित आहे. तिकडे मी ऑगस्ट ऑफरची पूर्ण चर्चा केली होती पॉलिटीच्या सेक्शनमध्ये. तर ते प्रश्न टाकताना इकडे मॉडर्न इंडियाच्या सेक्शनमध्ये टाकला आहे. तर अशा 2-4 गोष्टी केल्या आहेत. सांगायचं तात्पर्य हे की जे PYQ डिस्कशन चालू आहे ते ताजं आहे, आत्ता मी ते घेतो आहे आणि येणाऱ्या 30 एप्रिलच्या परीक्षेकरता ते घेतो आहे. त्यामुळं ते नीट अभ्यासा, त्याच्याही नोट्स काढा आणि ते PYQ डिस्कशन याच टेस्ट सिरीजचा भाग म्हणून त्याच्याकडे बघा. कारण आपल्याकडे आत्ता मला वाटतं 12 पेपर आहेत. हा आजचा आपला दुसरा पेपर आहे. तर तिथे मर्यादा येतात. 10 प्रश्न मला पॉलिटीचे मिळत आहेत एका टेस्टमध्ये, 12 × 10 120 प्रश्न मिळतात. आणि तिकडे PYQ जेवढं मला डिस्कस करता येईल आणि जेवढं मला माहिती देता येईल तेवढी मी ती देतो आहे. जिथून माहिती आपल्याला मिळते तिथून त्याचं कंपायलेशन करायला पाहिजे आणि ते ताजं ज्ञान जे आहे ते 30 एप्रिलला डिलिव्हर करायला पाहिजे. लक्षात येतं आहे. तर त्या PYQला जोडूनच मी मगाशी म्हणालो तसं रीटची माहिती मी तिकडे घेतली आणि इथे जो प्रश्न विचारला आहे तो आर्टिकल 32 राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडी. पहिला प्रश्न जो आहे, प्रश्न मी वाचतो. पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने निवडा. काय अविधान? भारतीय घटनेतील अनुच्छेद 32 हे घटनेच्या मूलभूत संरचनेचा बेसिक फीचर भाग असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे ते अनुच्छेद घटना दुरुस्तीद्वारे काढून टाकले जाऊ शकत नाही. विधान योग्य आहे का? तर यस, विधान योग्य आहे. मग आर्टिकल 32ची बेसिक चर्चा काय आहे? परवासुद्धा मी PYQमध्ये घेतली. आपण पुन्हा एकदा ती थोडीशी त्याची उजळणी करूया. की एक आपल्याला माहिती आहे की पहिला मुद्दा, भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांविषयक तरतूद आहे. अनुच्छेद 12 ते 35 जोड्या लावामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. अनुच्छेद 12 मध्ये राज्य किंवा राज्यसंस्था काय आहे त्याची व्याख्या आहे. अनुच्छेद 13 लॉ कायदा म्हणजे काय ते दिलेलं आहे. 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क आहे. 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे. 23 आणि 24 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क आहे. 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. 29-30 मध्ये तुमचं सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे, कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्स आहे. मग आता हे जे काही तुमचे मूलभूत हक्क आहेत या मूलभूत हक्कांचं उल्लंघन जर कुणाकडून झालं तर त्याच्या विरोधात दाद मागण्याकरता जो मूलभूत हक्क आपल्याला प्रदान करण्यात आला आहे तो म्हणजे अनुच्छेद 32 मध्ये दिलेला राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, ज्याला आपण मराठीमध्ये संविधानिक उपायांचा हक्क असं म्हणतो. रेमेडी म्हणजे एखाद्या समस्येवर त्याचं जे निवारण केलं जातं, जो उपाय शोधला जातो त्याला इंग्रजीमध्ये रेमेडी असं म्हणतात, है ना. परिमार्जन एका अर्थाने आपण म्हणतो की काय चूक झाली आहे तर आता याचं काय करायचं तुम्ही. तर तो संविधानिक उपाय की तुमच्या या समानतेच्या हक्काचं, स्वातंत्र्याच्या हक्काचं, धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काची पायमल्ली झाली तर त्याच्याबद्दल तुम्हाला दाद मागता आली पाहिजे. म्हणजेच मूलभूत हक्कांना सुरक्षितता प्रदान करणारा हा स्वतःच एक असा मूलभूत हक्क. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 32चं वर्णन काय केलेलं आहे की मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानातील सर्वाधिक महत्त्वाचं असं हे अनुच्छेद आहे. इट इज व्हेरी हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाचा एका अर्थानं हृदय किंवा आत्मा ज्याच्यामध्ये आहे असं हे आर्टिकल आहे. कारण हक्कांना काहीच अर्थ राहत नाही
जोपर्यंत त्या हक्कांच्या उल्लंघनाची जबाबदारी जी काही आहे, हक्कांच्या उल्लंघनातनं जर काही सगळा प्रॉब्लेम निर्माण झाला त्याच्यातनं तुम्हाला सोडवण्याची जबाबदारी जोपर्यंत कोणी घेत नाही तोपर्यंत त्या हक्कांना अर्थ राहत नाही. आणि आर्टिकल 32 जे काही आहे ते त्याच्यामध्ये येतं. मग हे आर्टिकल 32 काय सांगतं? जर व्यक्तींच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली, उल्लंघन झालं, तर तुम्ही आर्टिकल 32 अंतर्गत काय आहे, थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता. इथे SC म्हणजे सुप्रीम कोर्ट. थेट तुम्ही सुप्रीम कोर्टाचे दरवाजे जे आहेत ते ठोठावू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अपिलाद्वारे जे काही आहे तिकडे जाण्याची गरज नाही. म्हणजे कनिष्ठ न्यायालय, कनिष्ठ न्यायालयातून उच्च न्यायालय, उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालय, अशा पद्धतीने अपिलाद्वारे जाण्याची गरज नाही. तुम्ही काय करू शकता? थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. लक्षात येतंय? हा महत्त्वाचा मुद्दा. आर्टिकल 32 अंतर्गत तुम्हाला हा अधिकार जो आहे हा प्राप्त होतो. पुढचा मुद्दा जो इथं प्रश्नामध्ये जे विधान दिलं आहे की हे जे आर्टिकल 32 मधली जी तरतूद आहे ही घटनेच्या बेसिक फीचरचा किंवा कधीकधी याला बेसिक स्ट्रक्चर असं सुद्धा म्हणतात. बेसिक फीचर किंवा बेसिक स्ट्रक्चर कुठलाही शब्द वापरला जातो. मूलभूत वैशिष्ट्य असं ज्याला आपण म्हणतो त्याचा भाग आहे. आपल्याला माहिती आहे 24 एप्रिल 1973 रोजी एक महत्त्वाचा खटला आहे, केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला की विरुद्ध केरळ राज्य. करेक्ट आहे? हा एक महत्त्वाचा खटला आहे ज्याच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय की भारतीय संविधानामध्ये काही अशा बाबी आहेत की ज्यांना काय आहे आपण मूलभूत वैशिष्ट्य किंवा बेसिक फीचर असं म्हणतो, ज्या तुम्हाला कधीही तिथून काढून टाकता येणार नाहीत, घटना दुरुस्ती करून सुद्धा नाही. आणि मग तिथून पुढे सबसिक्वेंट केसेसमध्ये त्यानंतरच्या खटल्यांमध्ये अशा कोणकोणत्या बाबी आहेत, अशा कोणकोणती भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आहेत त्याची यादी जी आहे ती वाढत गेली. आणि त्या यादीतलं एक वैशिष्ट्य म्हणजे आर्टिकल 32 मध्ये असणारी तरतूद. बेसिक स्ट्रक्चर किंवा बेसिक फीचरचा तो भाग आहे. मी केशवानंद भारती केसचे अनेक व्हिडिओ मला वाटतं ॲपवर असतील. कॉन्स्टिट्यूशन थ्रू क्वेश्चन हा जो माझा एक कोर्स आहे, इथे एक 250 काहीतरी प्रश्न त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये केशवानंद भारती एक्सप्लेन केलेलं आहे. त्या केसमध्ये खूप बाकीचेही मुद्दे आहेत. पण इथला महत्त्वाचा मुद्दा काय की बेसिक स्ट्रक्चर नावाची जी चर्चा आहे, विशेषतः मला वाटतं मी फंडामेंटल राईटची जी अमेंडेबिलिटी आहे, घटना दुरुस्ती जी केली जाते मूलभूत हक्कांच्या संदर्भात, त्याच्याबद्दल जे खटले चाललेले आहेत त्याचा पूर्ण हिस्ट्री मला वाटतं यूट्यूबवर सुद्धा मी बोर्डवरती ते शिकवलेलं आहे. त्यात केशवानंद भारती खटला पूर्ण येतो. तर बेसिक स्ट्रक्चर म्हणून जे काही असतं त्याची चर्चा सर्वप्रथम या केशवानंद भारती खटल्यामध्ये आली आणि तिथून पुढे वेगवेगळ्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की या गोष्टी, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या बेसिक फीचरचा भाग आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आर्टिकल 32, म्हणजे घटना दुरुस्ती करून आर्टिकल 32 संविधानातनं काढून टाकता येऊ शकत नाही. इट कॅनॉट बी टेकन अवे ऑर इट कॅनॉट बी ॲब्रिज्ड. ॲब्रिज्ड म्हणजे व्याप्ती कमी करणे, कपात करणे. ना तर त्याच्यामध्ये कपात किंवा घट केली जाऊ शकते, ना ते कधीही काढून टाकलं जाऊ शकतं. लक्षात येतंय? सो अ विधान जे आहे हे करेक्ट आहे. ब विधान काय म्हटलंय बघा, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या सोबतच इतर कनिष्ठ न्यायालयांना सुद्धा परमादेश रिट काढता येण्याचा अधिकार प्रदान करण्याचा निर्णय संसदेद्वारे घेतला जाऊ शकतो. विधान करेक्ट आहे. आर्टिकल 32 अंतर्गत रिट काढण्याचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाला मिळतो आणि आर्टिकल 226 अंतर्गत रिट काढण्याचा अधिकार जो आहे हा उच्च न्यायालयांना मिळतो. म्हणजे 32 अन्वये सुप्रीम कोर्टाला परमादेश काढण्याचा अधिकार मिळतो आणि आर्टिकल 226 अन्वये परमादेश काढण्याचा अधिकार हायकोर्टाला मिळतो. लक्षात येतंय? त्यामुळे हे दोन्ही न्यायालय जे काही आहेत हे परमादेश जारी करू शकतात. मग आता ही दोन्ही न्यायालय वगळून भारतातली जी इतर कनिष्ठ न्यायालय, मग आपण जिल्हा न्यायालय वगैरे म्हणतो, तर यांना सुद्धा परमादेश काढण्याचा अधिकार हा देता येऊ शकतो. परंतु तो देण्याचा अधिकार कोणाला आहे? भारताच्या संसदेला आहे. पार्लमेंट ऑफ इंडिया जे आहे त्यांना तो अधिकार आहे. फक्त अशा पद्धतीने परमादेश काढण्याचा अधिकार इतर कनिष्ठ न्यायालयांना देताना
एक भान बाळगणं किंवा एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं की इट शुड बी डन विदाउट प्रेजुडाइज टू द पॉवर्स ऑफ सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालयाच्या या परमादेश काढण्याच्या अधिकाराला धक्का तिकडे पोचता कामा नये, त्याच्याशी संबंधित जे काही आहे त्या काही तिथे आगळीक होता कामा नये. लक्षात येतंय? कारण हा मूलभूत हक्काचा भाग म्हणून येतो. करेक्ट आहे. सो 226 अन्वये हायकोर्टाला मिळतोय आणि 32 अन्वये सुप्रीम कोर्टाला तो मिळतोय. त्यामुळे क विधान बघा, क विधान वाचून फसण्याची शक्यता आहे. काय म्हटलंय? अनुच्छेद 32 अंतर्गत केलेल्या तरतुदीनुसार मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरोधात दाद मागण्याकरता व्यक्ती थेट सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात जाऊ शकते. आपण आत्ताच पाहिलं 32 अंतर्गत तरतूद केल्यानुसार व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते, परंतु उच्च न्यायालयात थेट जाण्याकरता ती जी तरतूद केलेली आहे तिचा स्रोत जो आहे तो अनुच्छेद 226 आहे. 32 अंतर्गत जी काही तरतूद आहे ती केवळ सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात येते. त्यामुळे तिथं तुम्ही जाऊ शकता हायकोर्टात सुद्धा, परंतु हायकोर्टामध्ये जाण्यासाठीची जी तरतूद आहे ती 226 अंतर्गत येते, 32 अंतर्गत येत नाही. 32 मध्ये केवळ सुप्रीम कोर्टासाठीची तरतूद आहे. त्यामुळं तिथं असा शब्दछल थोडासा केलेला आहे की घाईत जर कोणी वाचलं हायकोर्टात जाता येतं मान्य आहे, पण हे अनुच्छेद 32 नुसार केलंय का हायकोर्टाचं? नाही, तर हायकोर्टाचं केलंय आर्टिकल 226 नुसार. लक्षात येतंय? हा महत्वाचा मुद्दा जो आहे तिकडे. त्यामुळं अ आणि ब करेक्ट आहे, क जे आहे ते अयोग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक मला वाटतं 2 मध्ये तो मुद्दा येतो. आणखी थोडीशी चर्चा करायची तर 226 अंतर्गत हायकोर्टाला असणारं रिट ज्युरिस्डिक्शन आणि आर्टिकल 32 अंतर्गत असणारं सुप्रीम कोर्टाचं रिट ज्युरिस्डिक्शन किंवा परमादेश अधिकार क्षेत्र याच्यातले 1-2 फरक जो आहे तो आपण बघूया. की सर्वोच्च न्यायालयाला 32 अंतर्गत जे परमादेश अधिकार क्षेत्र मिळतं ते केवळ FR म्हणजे मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या संदर्भातच मिळतं, परंतु उच्च न्यायालय मात्र स्वतःचं रिट ज्युरिस्डिक्शन किंवा परमादेश अधिकार क्षेत्र हे मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठी त्याच बरोबर अदर लीगल राईट्स इतर कायदेशीर हक्कांच्या बाबत सुद्धा वापरू शकतं. म्हणजेच काय आहे? एका अर्थानं उच्च न्यायालयाचं रिट ज्युरिस्डिक्शन हे सर्वोच्च न्यायालयाच्या रिट ज्युरिस्डिक्शन पेक्षा अधिक व्यापक आहे, वायडर आहे. का? कारण हे फक्त मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठी वापरता येतं, हे मात्र मूलभूत हक्क प्लस इतर हक्क जे काही आहे कायदेशीर हक्क यांच्याकरता सुद्धा वापरता येतं. बाकी मग आणखी बेसिक डिफरन्सेस लक्षात असतील आपल्या की सुप्रीम कोर्टाचं जे आहे ते ऑल ओव्हर इंडिया म्हणजे जिथे जिथे सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र आहे तिथे चालतं. हायकोर्टाचं जे आहे ते काही एक्सेप्शनल गोष्टी वगळता है ना, तर ते त्याच्या ज्युरिस्डिक्शन भौगोलिक ज्युरिस्डिक्शन एरियापर्यंतच चालतं. आणखी एक महत्त्वाचा फरक काय आहे की 226 हे आर्टिकल मूलभूत हक्कांचा भाग नाहीये, परंतु 32 हे आर्टिकल मूलभूत हक्कांचा भाग आहे. त्यामुळे जर एखादी व्यक्ती तिच्या मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या संदर्भात दाद मागायला जर उच्च न्यायालयात गेली तर उच्च न्यायालय कदाचित तिला नाही म्हणू शकतं की आम्हाला वेळ नाही. म्हणजेच काय? उच्च न्यायालय स्वतःचं रिट ज्युरिस्डिक्शन जे आहे ते स्वतःच्या मर्जीने वापरू शकतं, याचिकाकर्त्याच्या नव्हे तर स्वतःच्या मर्जीने वापरू शकतं. की ते म्हणू शकतात की नाही आम्हाला वेळ नाही, तुम्ही काय करा, तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जा. सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर मात्र सर्वोच्च न्यायालय तुम्हाला नकार देऊ शकत नाही किंवा नकार देत नाही, कारण हे स्वतःच्या मर्जीने ते वापरत नाही. तिथं तुम्हाला एंटरटेन करणं, तुम्हाला मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठी दाद मागायला मिळणं हा फंडामेंटल राईटचा भाग आहे. लक्षात येतंय? त्यामुळे इकडे तुमची केस घेणं न घेणं हे हायकोर्टाच्या मर्जीवर असतं, इथे जे आहे ते सुप्रीम कोर्ट तुम्हाला संरक्षण देतं. आणि म्हणूनच मग सुप्रीम कोर्टाला काय म्हटलं जातं? डिफेंडर अँड गॅरंटर. डिफेंडर अँड गॅरंटर की तुम्हाला खात्री जी काही आहे ना ती दिली जाते. तुमच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करणारा आणि तुमच्या मूलभूत हक्कांची खात्री देणारं असं कोण आहे? सुप्रीम कोर्ट. कारण त्याचं रिट ज्युरिस्डिक्शन हे डिस्क्रिशनरी नाही तर कंपल्सरी आहे. लक्षात येतंय? हा महत्वाचा मुद्दा. सो एवढी चर्चा आणि प्लस PYQ डिस्कशन मध्ये जे मी काल परवा घेतलं, जो व्हिडिओ इथे आलाय त्याच्यामध्ये मग रिट ज्या 5 काढल्या जातात, हेबियस कॉर्पस, मॅन्डॅमस, प्रोहिबिशन, सर्ट्युररी आणि क्यो वॉरंटो याचा व्हिडिओ, या दोघांच्या कॉम्बिनेशन मधून आर्टिकल 32 ची सगळी चर्चा जी आहे ती पूर्ण होते. प्रश्न क्रमांक 2 बघा. भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्वांविषयीची अयोग्य विधाने ओळखा.
मार्गदर्शक तत्वे किंवा इंग्रजीमध्ये DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी भाग 4 है ना, घटनेचा भाग 4 अनुच्छेद 36 ते 51 अंतर्गत ही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. या मार्गदर्शक तत्वांचं उद्दिष्ट काय आहे तर कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे. कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे, इंग्रजीमध्ये आपण त्याला काय म्हणतो वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य. ही अशी मार्गदर्शक तत्व आहे ज्या तत्वांचा अवलंब जर ज्या तत्वांचं ऍप्लिकेशन जर राज्य संस्थेने केलं तर ते राज्य कसं होईल कल्याणकारी होईल, कल्याण करणारं होईल. मग तुम्हाला कल्याण करणारं राज्यसंस्था जर व्हायचं असेल तर तुम्ही काय करा आम्ही जी काही मार्गदर्शक तत्व घटनाकारांनी तुम्हाला घालून दिलेली आहेत त्याचा अवलंब करा, ती आचरणात आणा आणि ती आचरणात आणली की तुम्ही कोण व्हाल कल्याण करणारे राज्य म्हणजेच कल्याणकारी राज्य जे काही आहेत ते व्हाल. परंतु आपल्याला माहिती आहे की ह्या तत्वांचा अवलंब करा याच्या करता काय आहे तुम्ही न्यायालयात दाद मागू शकत नाही. जर राज्यसंस्थेनं ही तत्व अंमलात आणली नाहीत तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकत नाही. म्हणूनच ही कशी आहेत नॉन जस्टिसेबल है ना, ही न्यायालयीन विचारण्यायोग्य नाहीये. जशी मूलभूत हक्क हे जस्टिसेबल आहेत तशी DPSP हे नॉन जस्टिसेबल आहेत. यांच्या भंगाकरता तुम्हाला न्यायालयात दाद मागता येत नाही. म्हणूनच ही मार्गदर्शक तत्वे आहेत, कंपल्सरी नाही. आणि ते जे आहेत हे हक्क जे काही आहेत ते करेक्ट आहे. मूलभूत हक्क हे एका अर्थानं पॉलिटिकल स्वरूपाचे आहेत, राजकीय जे काही आहे त्याच्या स्वरूपाचे आहेत. आणि हे जे काही आहेत हे कसे आहेत सामाजिक आर्थिक लोकशाही आणणारे हे आहेत. पॉलिटिकल डेमोक्रेसी आणि सोशल इकॉनॉमिक डेमोक्रेसी असा जो फरक आपण नेहमी पाहतो. मग याच्याविषयीची बेसिक माहिती काय अविधान सन 1939च्या आयरिश संविधानावर ही तत्वे आधारभूत आहेत. पुन्हा प्रश्न शांत चित्तानं वाचता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमचं पाठांतर तुमचा अभ्यास तथ्य लक्षात ठेवण्याकरता तुम्ही जी धडपड करता त्याच्यातनं जो स्ट्रेस येतो त्या गोष्टींमुळे तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न जो काही आहे ना हा शांत चित्तानं वाचता येत नाही. बऱ्याचदा लोक काय DPSP मला माहिती आहे की आयर्लंडच्या किंवा आयरिश संविधानावर आधारलेलं आहे, परंतु तिथे साल जे आहे ना ते चुकलेलं आहे. आयरिश संविधानाचं साल काय आहे 1937. प्रश्नामध्ये मी जे दिलंय ते 1939 आहे. तर 1937च्या आयरिश संविधानावर भारताची मार्गदर्शक तत्व जी आहेत ती आधारलेली आहेत. प्रश्नामध्ये देताना मी 1937 न देता 1939 दिलंय, म्हणून अविधान जे आहे ना ते चुकीचं ठरतं. आणि हे आयरिश संविधान मग पुन्हा त्याचा आणखी स्त्रोत आहे स्पॅनिश कॉन्स्टिट्यूशन, स्पॅनिश संविधान. आणि मग तिथून जे आहेत हे आपली मार्गदर्शक तत्वे येतात DPSP. पण हे 37चं आहे 39चं नाही. त्यामुळे अविधान जे आहे हे चुकीचं आहे, तिथलं साल मी बदललेले. जर हे तुमच्याकडून वाक्य चुकलं असेल 60 मिनिटाच्या पेपर सॉल्व्हिंगमध्ये तर घाईत माझ्याकडून झालं असं म्हणून स्वतःला सूट देऊ नका है ना. तो डायलॉग आहे ना की चुकीला माफी ती देता कामा नाही कॅन्डिडेटनी, चुकीला माफी नाहीच. म्हणजे ते जे असं आहे ना की अरे मला माहीत होतं आयरिश संविधानावर आहे पण ते घाईत राहिलं. तर हे जे घाईत राहणं आहे ना ह्याचेच एक मार्क जातात. लक्षात येत आहे मला काय म्हणायचं. हे जे मी बोलतो ना हे त्या डिस्कशनपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. जर येत असूनही तथ्य माहीत असूनही नजर चुकीमुळे किंवा घाईमुळे तुमचा मार्क गेलेला असेल आणि तुम्ही अविधान जे हे करेक्ट करून आलेला असाल तर स्वतःला असं काही सकारात्मक समजावून सांगत बसू नका अरे मला येत होतं. तुम्हाला येणं महत्त्वाचं नाही आहे. याच्यापैकी 4 जे काही सर्कल आहे त्यापैकी करेक्ट सर्कलला गोळा करणं जे काही आहे ना काळं करणं ह्याला हे महत्त्वाचं आहे. तुमच्या मेंदूत तुम्हाला किती अंडरस्टँडिंग झालं, जसं PYQच्या डिस्कशनमध्ये मी सांगतो की समजण्याला मार्कच नाहीये, ते प्रोड्यूस करण्याला रिप्रोड्यूस करण्याला. तुम्हाला जे समजलं आहे ते तुम्ही कसं सांगत आहात, रिप्रोड्यूस कसं करत आहात, ते किती करेक्ट मॅनरनी करत आहात त्याला मार्क आहे. त्यामुळे मला येत होतं रे शिट असं नाही. ह्याला मग मला येत असूनही मी कसं काय आयरिश मग माझं लक्ष कुठे होतं. तर याचा अर्थ शांत चित्तानं प्रत्येक शब्द जे काही आहे तो वाचायला पाहिजे.
भारत शासन कायदा 1919 मधील अनुदेश लेखांशी इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स ही तत्वे साधर्म्य साधतात. विधान चुकीचं आहे. भारत शासन कायदा 1919 नाहीये, तर कुठला आहे तो कायदा? भारत शासन कायदा 1935. भारत शासन कायदा 1935 मध्ये जे अनुदेश लेख आहेत किंवा इंग्रजीमध्ये ज्याला आपण इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असं म्हणतो, याच्याशी साधर्म्य हे साधतात. आणि हे कोणी निदर्शनास आणून दिलं किंवा याच्या संबंधीचं वक्तव्य कोणी केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते म्हटलेलं आहे की हे भारत शासन कायद्यातील इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शनशी साधर्म्य साधतात. फरक फक्त इतकाच आहे की 1935च्या भारत शासन कायद्यातली ही इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन जे होते हे कोणाला उद्देशून दिलेले होते? तुमचा जो गव्हर्नर जनरल आहे किंवा ज्याला आपण व्हॉइसरॉय म्हणतो आणि जे काही इथल्या प्रांतांचे गव्हर्नर होते त्यांना उद्देशून ह्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या होत्या की कशा पद्धतीने तुम्ही वासाहतिक सत्ता चालवावी. आणि डीपीएसपी हे जे काही त्याच्याशी साधर्म्य साधतात, तर हे कोणाला उद्देशून दिलेले आहेत? इथलं जे कायदे मंडळ आहे आणि इथली जी कार्यकारी मंडळं आहेत, म्हणजे इथलं जे लेजिस्लेचर आणि इथलं जे एक्झिक्युटिव्ह आहे, यांना उद्देशून तुमचं डीपीएसपी आहे, यांना उद्देशून तुमची मार्गदर्शक तत्व आहेत. आणि भारत शासन कायद्यातली जी इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स होती ही गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जे काही आहेत त्यांना उद्देशून दिलेली आहेत. ह्याचा हेतू जो आहे डीपीएसपीचा हा कल्याणकारी राज्याची निर्मिती आहे. आणि इथे मात्र काय ते कल्याणकारी राज्यच होतं का? नाही. ब्रिटिश सत्तेचा हेतू जो आहे तो वेगळा आहे. त्यांचं प्रशासन चालवणं हा त्यामागचा हेतू होता. त्यामुळं ते भारत शासन कायदा 1919 नसून 35 आहे. त्यामुळे ब विधान पण चुकीचं आहे. क विधान, या तत्वांच्या अंमलबजावणी करता व्यक्ती न्यायालयात दाद मागू शकत नाही. आपण आत्ताच ही चर्चा केली. तो अ आणि ब जे आहे ते अयोग्य आहे, क जे आहे ते योग्य आहे. आणखी महत्वाचं काय सांगता येतं याच्या इंट्रोडक्शन मध्ये काय काय आहे की आपण आर्टिकलचा बंच पाहिला, भाग पाहिला. ग्रॅनविल ऑस्टिन ह्या अभ्यासकांनी जे काही आहे याच्या संदर्भात एक मत व्यक्त केलेलं आहे की ग्रॅनविल ऑस्टिन यांच्यावरती परीक्षेला अनेकदा प्रश्न येत असतो. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी कशाविषयी काय म्हटलं, केसी वियर यांनी कशाविषयी काय म्हटलं, अनेकदा जोड्या लावा किंवा वन लाइनर मध्ये प्रश्न येतो. सो या ग्रॅनविल ऑस्टिन या अभ्यासकांनी एक विधान किंवा एक शब्द वापरलेला आहे की तुमचं मूलभूत हक्क जे काही आहेत आणि तुमचे मार्गदर्शक तत्व डीपीएसपी शॉर्ट मध्ये लिहितो, मूलभूत हक्क आणि तुमची ही जी काही मार्गदर्शक तत्व आहेत यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे? कॉन्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे मराठीमध्ये मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांना ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय म्हटलंय? संविधानाचा विवेक. संविधानाचा विवेक. विवेक म्हणजे सारासार विचार करणे जे आहे की नाही, कॉन्शन्स ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, संविधानाचा विवेक. तर हे सुद्धा वन लाइनर म्हणून येऊ शकतं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि बाकी मग याच्या आर्टिकल 36 मध्ये जसं आर्टिकल 12 मध्ये राज्याची व्याख्या आहे तसंच याच्या आर्टिकल 36 मध्ये सुद्धा काय आहे? राज्याची व्याख्या दिलेली आहे. सो बाकीचे आर्टिकल जे आहेत ते मी अनेकदा डिस्कस केलेत की मग काही त्याच्यामध्ये गांधीवादी प्रकारची तत्व आहेत, काही समाजवादी प्रकारची तत्व आहेत, आणि काही लिबरल इंटेलेक्च्युअल प्रकारची तत्व आहेत. 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं, 44ने त्यात काय चेंजेस केले, 86नी आर्टिकल 45 आपल्याला माहिती आहे एज्युकेशनच्या संदर्भात, 6 ते 14चं मग कसं अर्ली चाइल्डहुड केअर त्यांनी केलं वगैरे वगैरे. कॉन्स्टिट्यूशन थ्रू क्वेश्चन्स ॲपमध्ये जो कोर्स आहे तो जरी बघून घेतला तरी या टेस्ट सिरीजला जास्त फायदा होईल की ते बघून घेतलं. आता मला किती प्रश्न जे आहेत ते सुटतात. सो आणखी प्रश्न सुद्धा आपण पुढे बघत राहूया या टॉपिकवरचे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3, केंद्रीय मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असण्याची तरतूद घटनेच्या कितव्या अनुच्छेदांतर्गत करण्यात आलेली आहे? आता हा जो प्रश्न आहे ना, काल परवा मी PYQ डिस्कशन मधलं पुन्हा रेफरन्स जो आहे तो की एखाद्यानं जर ते पाहिलं असेल तर त्याला ह्या प्रश्नाकरताचा अभ्यास करण्याचं डायरेक्शन जी आहे ती मिळालेली होती. ते PYQ डिस्कशन मध्ये मी सांगितलं होतं. कारण सेम प्रश्न 2022च्या ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला आला होता. सेम प्रश्न म्हणजे याच प्रकारचा अॅनालॉगस प्रश्न. त्यांनी काय विचारलं होतं? घटक राज्यांमधील कार्यकारी सत्ता जी आहे ती कोणाच्या नावाने असते? राज्यपाल जो काही प्रश्न दिलाय आणि तो डिस्कस करताना मी सांगितलं होतं की असंच्या असं वरच्या लेवलला सुद्धा ते येऊ शकतं.
सो आपण वन बाय वन बघूया की मग आता केंद्रीय मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असण्याची जी तरतूद आहे ती कुठे आहे? आर्टिकल 75 मध्ये आहे. भाग 5 अनुच्छेद 52 ते 78 युनियन एक्झिक्युटिव्ह संबंधीच्या तरतुदी आहेत. भाग 5 हा बंच परीक्षेला विचारला जाऊ शकतो. भारतीय घटनेचा भाग 5 अनुच्छेद 52 ते 78 युनियन एक्झिक्युटिव्ह किंवा साध्या मराठी भाषेमध्ये संघाचं किंवा केंद्राचं कार्यकारी मंडळ. बावन्न ते 78 आणि याच्यातलं 52 मध्ये काय आहे की ते एक राष्ट्रपती असावेत. देअर शॅल बी प्रेसिडेंट जे काही आहेत ते. आणि मग पुढे सगळ्या तरतुदी येतात. आणि या युनियन एक्झिक्युटिव्हचे मेंबर कोण कोण असतात आपल्याला माहिती आहे. मग राष्ट्रपती शॉर्ट मध्ये लिहितो, उपराष्ट्रपती करेक्ट आहे, आणखी कोण कोण आहेत तुमचे पंतप्रधान प्राईम मिनिस्टर, तुमचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स मंत्रिमंडळ आणि तुमचे ॲडव्होकेट जनरल जे आहे AGI भारताचे महान्यायवादी. हे सगळे आर्टिकल 76 मध्ये ज्यांची तरतूद आहे ते हे कसला भाग आहेत? या युनियन एक्झिक्युटिव्हचा भाग आहेत. आणि मग त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या संदर्भातला प्रश्न आहे की आर्टिकल 75 मध्ये तरतूद आहे की हे जे तुमचं मंत्रिमंडळ असतं हे लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतं, कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा. आणि ह्यालाच परवा सुद्धा मी सांगितले काय आहे? हे संसदीय शासन व्यवस्थेचा पाया आहे. संसदीय शासन व्यवस्थेचा पाया असणारी ही तरतूद आहे. कारण काय? तुमचं जे मंत्रिमंडळ आहे म्हणजे एका अर्थाने ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो हे लोकांनी निवडून दिलेल्या सभागृहाला जबाबदार असतं. लोकांनी निवडून दिलेलं सभागृह म्हणजे लोकसभा, थेट लोकांनी निवडून दिलेलं. आणि या सभागृहाला तुमचं मंत्रिमंडळ हे जबाबदार आहे, उत्तरदायी आहे, लायबल आहे. म्हणजेच तुम्ही एका अर्थानं पीपल ऑफ इंडिया म्हणजे भारतीय जनतेला उत्तरदायी होता. आणि हेच संसदीय शासन व्यवस्थेचा पाया आहे जी तरतूद आर्टिकल 75 मध्ये केलेली आहे. मग आता याच्यातल्या बाकीच्या ज्या काही तरतुदी आहेत त्यातलं आर्टिकल 53 बघा. पहिलं जे काही म्हटलंय आर्टिकल 53 जसं मी मगाशी म्हणालो ना की PYQ मध्ये आपण पाहिलं अनुच्छेद 100 जे काही आहे 154 वरचा जो प्रश्न होता गव्हर्नरच्या संदर्भात, राज्यपालांच्या संदर्भात, त्याला अॅनालॉगस असणारं हे आर्टिकल 53. जसं त्यांनी गेल्या वर्षी ग्रुप सी ला विचारलं होतं की आर्टिकल 154 अंतर्गत राज्याची कार्यकारी सत्ता जी आहे, घटक राज्याची जी कार्यकारी सत्ता आहे ती कोणाच्या हातात असते? तर राज्यपालांच्या. तसंच युनियनची जी कार्यकारी सत्ता आहे, युनियनची जी एक्झिक्युटिव्ह आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे ती कोणाच्या हातात असते? राष्ट्रपतींच्या हातात असते. म्हणजे वरती आर्टिकल 53 मध्ये राष्ट्रपतींसंदर्भात जे म्हटलेलं आहे तेच खाली घटक राज्यांच्या संदर्भात आर्टिकल 154 मध्ये म्हटलेलं आहे. आणि हे आर्टिकल 54च मी परवाच्या PYQ मध्ये डिस्कस केलं, तेव्हा मी याची चर्चा केली होती. म्हणजे जुन्या प्रश्नांवरनं आपल्याला कसं हे करता येतं, जुने प्रश्न कसे पाहिले पाहिजेत हे मी त्या PYQ डिस्कशन्समध्ये यूट्यूबवर आणि ॲपवर सुद्धा ते सांगतो आहे. तर ते खूप व्यवस्थित बघा. जितके हे डिस्कशन्स तुम्ही मन लावून किंवा ताकदीने करत आहात तर त्याला सुद्धा अभ्यासाचा भाग माना. कळतंय? सो 53 इज अॅनालॉगस विथ 154 की इकडे राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालांकडे असते, तसं वरती युनियन एक्झिक्युटिव्ह युनियनची कार्यकारी सत्ता ही राष्ट्रपतींकडे असते आर्टिकल 53 नुसार, जो पहिला पर्याय आहे. दुसरं अनुच्छेद 74 मध्ये काय तरतूद आहे? पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ म्हणजे मंत्रिमंडळ आणि त्याच्या प्रमुखपदी असणारे जे काही पंतप्रधान आहेत हे राष्ट्रपतींना सल्ला देतील. एड अँड ॲडवाइस. ज्यांनी PYQ बघितलं असेल त्यांच्या पुन्हा पुन्हा लक्षात येईल की मी हे सुद्धा आर्टिकल मी तिकडे घेतलं होतं. म्हणजे ही तरतूद जी आहे ही 74 मध्ये आहे. आणि परवा आपण डिस्कस करताना सेम तरतूद राज्याच्या संदर्भात आर्टिकल 163 मध्ये पाहिली होती. तिथे काय होतं? मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ एड अँड ॲडवाइस कोणाला देतं? राज्यपालांना. म्हणजे वरती जी तरतूद
74 मध्ये आहे, तीच तरतूद खाली 163 मध्ये आहे. सो 163 आपण परवा डिस्कस केले, आज आपण 74 अॅनालॉगस डिस्कस करतोय. 75 मध्ये आपण पाहिलं की आत्ताच की मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतं. हीच तरतूद आपण परवा PYQ मध्ये काय पाहिली, 164 मध्ये घटक राज्यांचं मंत्रिमंडळ घटक राज्यांच्या विधानसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतं. आणि शेवटचं जे आहे अनुच्छेद 52 की देअर शॅल बी प्रेसिडेंट, राष्ट्रपती असावेत. करेक्ट आहे. सो यापैकी कुठलंही आर्टिकल हे पुन्हा विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4, घटक राज्यांच्या कार्यकारी मंडळाची तरतूद कितव्या अनुच्छेदांदरम्यान करण्यात आलेली आहे. पुन्हा PYQचाच मुद्दा. जेव्हा परवा मी गव्हर्नर त्यांच्यावरचा प्रश्न जेव्हा डिस्कस तो केला आर्टिकल 154चा, त्याच वेळेला मी ते सांगितलं होतं. भाग 6 अनुच्छेद जो काही आहे तुमचा 153 ते 167, भाग 6 पहिलाच मला वाटतं पर्याय आहे 153 ते 167, राज्याचं कार्यकारी मंडळ. परवाच्याच PYQ मध्ये मग मी सांगितलं की याचे घटक कोण कोण असतात. तुमचे राज्यपाल, तुमचे मुख्यमंत्री, तुमचं मंत्रिमंडळ आणि राज्याचे महाधिवक्ता किंवा इंग्रजीमध्ये ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट, हे सगळे राज्याच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. महत्वाचा मुद्दा. आणि अनुच्छेद 153 ते 167 संविधानाचा भाग 6 रोमन मध्ये इथे जे लिहिलेलं आहे ते परवाच PYQच्या याच्यात मी म्हटलं. म्हणजे एखाद्यानं नुसते PYQ केले असते, मला तेच बघायचं होतं. प्रश्न हे कम्प्लिटली वेगळे आहेत. PYQ मध्ये असणारा डेटा याच्यात नाहीये, पण त्याच्या डिस्कशन मध्ये जो डेटा मी घेतला ना, तसं डिझायनिंग मी आज ठेवलं होतं. म्हणजे जुन्या प्रश्नांच्या याच्यावरून सुद्धा तुम्ही कसं हे 30 एप्रिलला एक्झिक्यूट करू शकता, त्याचा हे एका अर्थानं वस्तुपाठ घालून दिला की अच्छा एकातनं दुसरी माहिती घेतली आणि ती माहिती ज्याने कन्वर्ट केली होती. म्हणजे प्रश्न एका ठिकाणी राहत होता, आपण इतका आजूबाजूचा डिस्कस करत चाललोय. म्हणून मी सांगतोय जिथून जे जे मिळतं ते घ्या, कारण लिंक कुठे लागेल कसली सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सांगता येत नाही. तुमचे सतत कान आणि डोळे ते उघडे असायला पाहिजेत, स्टँड बायवर असायला पाहिजे की जिथून जी माहिती मिळते ती घेतली, साठवली आणि ती रिवाईज केली. तरी हे 153 ते 167 आत चुकता कामा नये. दुसऱ्या पर्यायामध्ये 168 ते 212 भाग 6 काय आहे ते स्टेट लेजिस्लेचर, राज्याचं कायदे मंडळ. हे आहे राज्याचं कार्यकारी मंडळ. 168 ते 212 आहे राज्याचं कायदे मंडळ. तिसरा पर्याय 124 ते 147 काय आहे, भाग 5 सर्वोच्च न्यायालयाविषयक तरतुदीत. आणि चौथा पर्याय जो आहे 79 ते 122 ते काय आहे, पार्लमेंट, युनियनचं लेजिस्लेचर, भाग 5. आणि मगाशी आपण 52 ते 78 पाहिलं, युनियनचं एक्झिक्युटिव्ह. म्हणजे युनियनचं एक्झिक्युटिव्ह झालं, युनियनचं लेजिस्लेचर झालं, स्टेटचं एक्झिक्युटिव्ह झालं आणि स्टेटचं लेजिस्लेचर झालं. आणि सुप्रीम कोर्टाच्या तरतुदीत लगेच एखादा काय करेल, पास होणाऱ्यांमध्ये आणि नापास होणाऱ्यांमध्ये तेवढाच फरक असतो, इगरनेस टू स्टडी, की कोण किती क्विक कन्व्हर्ट करता आहे, कोण किती कशा पद्धतीने जुळणी करता आहे. जसं मी आता म्हटलं, युनियन एक्झिक्युटिव्ह, युनियन लेजिस्लेचर, स्टेट एक्झिक्युटिव्ह, स्टेट लेजिस्लेचर, सुप्रीम कोर्ट. लगेच कोणीतरी तिकडे असं करून लिहिलं तर त्याची 30 एप्रिलची ती तयारी झाली ना. लगेच 76 बोलता बोलता मगाशी मी म्हणून गेलो की अटर्नी जनरल आहे, तर लगेच त्याची रिव्हिजन केली. मुलं काय करतात, पुस्तक सांगा सर मी हे वाचू का ते वाचू. अरे इथं एवढं मी बोलतो आहे, तुम्ही हातपाय हलवा की थोडेसे. वही पुस्तकं तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे हात दिलाय देवाने, तुम्हाला कागद दिलाय, पेन दिलाय, तुम्ही किती गिरवताय, तुम्ही किती वेळा त्याला रिवाईज करताय. पुस्तकात काय, पुस्तकात असणारच आहे, प्रिंटिंग प्रेसमधनं हजारो पुस्तकं बाहेर पडत आहेत रोज. मला सांगायचं आहे की अभ्यास करण्याची तुमचं एन्थुझियाझम, तुम्हाला असणारं तुमच्यामध्ये कष्ट करण्याची तयारी आणि तुमचा अप्रोच तुम्हाला इतरांपासून वेगळं करतो. सक्सेसफुल लोकांमध्ये आणि फेल झालेल्या लोकांमध्ये जो फरक आहे ना, तो अप्रोचचा आहे. मास्तर आम्ही सगळ्यांना सारखेच होत. गेली 5 वर्ष डेक्कन आयची टेस्ट सिरीज सगळ्यांना सारखीच आहे, पण सिलेक्शन होणारे काही शेकड्यातलेच लोक आहेत. बाकीचे जे आहेत ते पुन्हा पुन्हा तसेच राहत आहेत. का, टेस्ट सिरीजचं डिस्कशन आम्ही सगळ्यांना सारखंच घेतो. बट ज्या ज्या वेळेला आम्ही म्हणतो की हां इतके प्रश्न आमच्या याच्यातनं आले, तितके प्रश्न डिस्कशनमध्ये आले, तर ते सगळ्यांनीच केलेले असतात. पण मेन्समध्ये मग का बरंच ती 100-200 लोक सिलेक्ट होताना दिसतात, तीच का पुन्हा पुन्हा यादीत वरती चढत जातात, कारण त्यांचा अप्रोच तो असतो. तो अप्रोचमध्ये फरक असतो. तर ते लक्षात घ्या की तुम्ही कशी मांडणी करत आहात, तुम्ही किती ॲग्रेसिव्हली किंवा आक्रमकपणे अभ्यास करत आहात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5,
पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने निवडा. आणि याला जोडून म्हणजे आपण आता 124 ते 147 सुप्रीम कोर्ट म्हटलं ना, त्याला जोडून 214 ते 231, त्याला जोडून 214 ते 231 काय हायकोर्ट. 142 to 31 214 ते 231 हायकोर्ट. 124 ते 147 सुप्रीम कोर्ट झालं. ह्याला आता तुम्ही किती वेळा भोगताय आणि तुम्ही किती वेळा चर्चा करताय, जेवताना काय आहे, झोपताना काय, दात घासताना किती वेळा मनन करताय. 124 ते 147 सुप्रीम कोर्ट, 214 ते 231 हायकोर्ट है ना. युनियन एक्झिक्युटिव्ह 52 ते 78. हाऊ मेनी टाइम्स यू आर गोइंग टू रिवाइज इट, दॅट विल मेक द डिफरन्स. तुम्ही किती वेळा त्याची उजळणी करत आहात ना, ह्यातनं तुम्ही पास होता की नापास होता. बरेच जण म्हणजे रोज ऑफिसला फोन करतात किंवा मला भेटणं, सर स्ट्रॅटेजी काय, स्ट्रॅटेजी ही यूट्यूबनं जे आहे चुकीच्या सवयी लावल्यात ना आपल्याला, की तुम्ही ही अभ्यास नाही आहे हा. यूट्यूबवरती व्हिडिओ बघत बसणं, स्ट्रॅटेजी सांगा हा अभ्यास नाही. दिस इज एंटरटेनमेंट. तुम्हाला फक्त एक्सटर्नली काहीतरी कंझ्युम करायचं, कंटेंट नको आहे तुम्हाला. कंटेंट विषयी बोलणं हीच स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी अशी काही वेगळी नाही आहे. त्यामुळं पुन्हा पुन्हा मला तेच सांगायचं की तुम्ही किती वेळा रिवाइज करता ना, किती वेळा भोगता. तुम्हाला माहीत असणाऱ्या गोष्टीच तुम्ही 100 वेळा, 200 वेळा, 500 वेळा म्हणता का, ती स्ट्रॅटेजी आहे. आणि ते करून घेणं हेच आमचं काम आहे. डेक्कनाच्या टेस्ट सिरीजमध्ये तेच आहे की पुन्हा 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 ते गोठून घेणं आणि 60 मार्क 65 मार्क 100 पैकी जे आहे ते कन्फर्म घेत राहणं, ते तसं येतं. ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने निवडा. अविधान, संसदेला 2 किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार आहे. कशावरचा प्रश्न आहे हा? भाग 1, संविधानाचा भाग 1 अनुच्छेद 1 ते 4. भाग 1 अनुच्छेद 1 ते 4 काय आहे टॉपिक? संघ आणि त्याचा प्रदेश. संघ आणि त्याचा प्रदेश, युनियन अँड इट्स टेरिटरी. आर्टिकल 1 ते 4. मग 1 आणि 2 आणि 4 वर आपण वेगळं बोलूया. आज मी आर्टिकल 3 वरचा प्रश्न जो आहे तो घेतलेला आहे की आर्टिकल 1 मध्ये काय आहे? इंडिया दॅट इज भारत. शॉर्ट मध्ये आपण उजळणी करूया की आर्टिकल 1 मध्ये काय आहे? इंडिया दॅट इज भारत. म्हणजे भारत नावाच्या किंवा या लँडचं जे नाव आहे, नॉमेनक्लेचर आहे, ते तुम्ही सांगितलेलं आहे की इंडिया पण आहे आणि भारत पण आहे कॉन्स्टिट्यूशनल. आणि टाइप ऑफ पॉलिटी की हे काय आहे? युनियन आहे. हे युनियन आहे. मग ते टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप अनेकदा माझ्या व्हिडिओमध्ये ते येतं. आर्टिकल 2 मध्ये कसली तरतूद आहे? ऍडमिशन ऑफ न्यू स्टेट, की भारताच्या भाग नसणाऱ्या प्रदेशाचा समावेश जो आहे तो करणे. त्याच्यावरही आपण एक वेगळा प्रश्न घेऊया. आर्टिकल 3 काय आहे? इंटरनल रिऑर्गनायझेशन, की तुम्ही भारताच्या आतमध्ये असणाऱ्या राज्यांच्या क्षेत्रांमध्ये फेरफार करून कशा पद्धतीने नवीन राज्य किंवा नवीन युनियन टेरिटरी, संघशासित किंवा केंद्रशासित प्रदेश तयार करू शकता. आणि त्याचे अधिकार जे आहेत ते कोणाला दिलेले आहेत? ते संसदेला दिलेले आहेत. आणि मग संसद जे काही आहे काय करू शकते? 2 किंवा अधिक राज्यांचं एकत्रीकरण करून काय नवीन राज्याची निर्मिती करू शकते. युनियन टेरिटरीची सुद्धा करू शकते. किंवा काय आहे? एखाद्या राज्याचा एखादा तुकडा वेगळा करून तो दुसऱ्या राज्याला जोडून कुठल्याही प्रकारचं परम्युटेशन कॉम्बिनेशन करून नवीन राज्य जे काही आहे ते संसद निर्माण करू शकते, कायदा करून, है ना, बाय लॉ. आणखी काय करू शकते? एखाद्या राज्याचा एरिया जो आहे तो संसद वाढवू शकते. आणखी काय करू शकते? एखाद्या राज्याचा एरिया जो आहे तो डिमिनिश करू शकते, म्हणजे कमी करू शकते, कपात करू शकते. आणखी काय करू शकते? एखाद्या राज्यांच्या सीमांमध्ये अल्टरेशन म्हणजे बदल करू शकते. आणखी काय करू शकते संसद? एखाद्या घटक राज्याचं नाव जे आहे त्या नावांमध्ये पण बदल करू शकते. म्हणजे थोडक्यात काय? घटक राज्यांच्या अस्तित्वाच्या संबंधी कोणताही निर्णय घेण्याची एक पॉवर, एक अधिकार जो आहे तो संसदेला मिळालेला आहे. म्हणजेच आपल्याला याच्यावरून असं विधान करता येतं की भारतातल्या कोणत्याही राज्याला त्याच्या टेरिटोरियल एक्झिस्टन्सची म्हणजे मराठीमध्ये आपण याला काय म्हणणार? टेरिटोरियल एक्झिस्टन्स, भौगोलिक अस्तित्वाची कोणतीही खात्री जी काही आहे ते भारताचं संविधान देत नाही. तुमच्या नावासंदर्भात किंवा तुमच्या भौगोलिक व्याप्ती संदर्भात सगळे अधिकार जे काही आहेत ते कोणाला दिले जातात? भारताच्या संसदेला दिले जातात आर्टिकल 3 अंतर्गत. आणि म्हणूनच भारताचं वर्णन काय केलं जातं? इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ
डिस्ट्रक्टिबल स्टेट, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स, की भारताचं जे युनियन आहे ते कसं आहे, अखंड आहे, की हे युनियन अखंड आहे, ते फुटणार नाही, परंतु तुमची राज्य जी आहेत ती कशी आहेत, डिस्ट्रक्टिबल आहे, ती विखंडित होऊ शकतात. म्हणजे विखंडित राज्य असलेलं अखंड असं हा संघ म्हणजे भारत आहे. कारण काय आहे की तुमची राज्यांच्या याच्यामध्ये फेरफार करण्याचा अधिकार संसदेला आहे. परंतु अमेरिकेला म्हणजे युएसएचं वर्णन काय केलं जातं, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स, कारण त्यांचं युनियन पण अखंड आहे आणि घटक राज्यांच्या किंवा तिथल्या प्रांतांच्या संमतीशिवाय त्या प्रांतांच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड जी काही आहे ती करता येत नाही. म्हणून त्यांच्या राज्यांचं सुद्धा एक प्रकारे त्यांच्या संमतीशिवाय अखंडत्व जे काही आहे ते टिकून राहतं, त्यांच्या संमतीशिवाय त्यांचं विखंडन करता येत नाही. त्यामुळे ती इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स आहेत. कोण, युएसए. आणि भारत काय आहे, इनडिस्ट्रक्टिबल तुमचं युनियन आहे, परंतु तुमची राज्य कशी आहेत, डिस्ट्रक्टिबल आहेत, विखंडित होऊ शकणारी आहेत. लक्षात येत आहे, हा महत्वाचा मुद्दा. परंतु असं असलं तरी म्हणजे तुमच्या संसदेला हे असे अधिकार दिलेले असले तरी सुद्धा दोन सेफगार्ड्स याच्यामध्ये ठेवलेली आहेत. दोन सेफगार्ड्स याच्यामध्ये ठेवलेले, दोन प्रकारचं एक तात्पुरतं म्हणूया आपण, तात्पुरतं संरक्षण मात्र राज्यांना काहीतरी दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला फार महत्व काही नाही आहे तुमच्या याच्या संदर्भात, तुमचं भौगोलिक क्षेत्र बदलण्यासंदर्भात, नाव बदलण्यासंदर्भात, सीमा बदलण्यासंदर्भात, पण तरी काय तुमच्या मताला महत्व नाही, पण थोडंसं विचारल्यासारखं तुम्हाला केलं पाहिजे, तुम्हाला थोडंसं सुरक्षितता प्रदान केली पाहिजे. म्हणून दोन तरतुदी कॉन्स्टिट्यूशन मध्ये येतात आर्टिकल 3च्या संदर्भात. पहिली तरतूद येते की घटक राज्यांच्या रिऑर्गनायझेशन संदर्भात, पुनर्रचनेसंदर्भात कुठलंही विधेयक जर संसदेमध्ये मांडायचं असेल तर त्याकरता राष्ट्रपतींची पूर्व शिफारस, प्रायर रेकमेंडेशन जे काही आहे ती आवश्यक असते. हा महत्वाचा मुद्दा आहे, तो पहिलं सेफगार्ड. आणि दुसरं, राष्ट्रपतींनी हे करण्यापूर्वी काय आहे, ज्या राज्यांच्या एकंदरीत स्ट्रक्चरमध्ये बदल अपेक्षित आहे त्या विधेयकाद्वारे, त्या राज्यांच्या विधिमंडळांना ते विधेयक जे काही आहे ते रेफर केलं पाहिजे. आणि त्या रेफर केलेल्या विधेयकावरती राष्ट्रपती ठरवतील तितक्या वेळेमध्ये त्या घटक राज्यांच्या विधिमंडळांनी आपलं मत जे काही आहे, ओपिनियन जे काही आहे ते दिलं पाहिजे. मग त्यांनी दिलेलं ओपिनियन ऐकणं किंवा न ऐकणं हे टोटली ते संसदेच्या किंवा एकंदर आपण म्हणूया गव्हर्नमेंटच्या जे काही आहे निर्णय घेणारी जी प्रोसिजर आहे, गव्हर्नमेंट म्हणजे एका अर्थानं बहुमताच्या उद्देशाने मी म्हणतो, त्यांच्या ते मर्जीवर असतं. त्यांनी दिलेलं मत हे अनुकूल आहे की प्रतिकूल आहे स्टेट लेजिस्लेचरचं हे फारसं मॅटर करत नाही. जरी त्यांनी मत राष्ट्रपतींनी दिलेल्या वेळेच्या आत दिलेलं असलं तरी ते मत ऐकणं जे आहे ते तुमच्या संसदेवर बंधनकारक नसतं, ते संसदेच्याच मर्जीवरती राहतं. लक्षात येतंय. प्रश्नामध्ये काय म्हटलंय की ब विधानामध्ये की ते विधेयक संसदेत आणण्यापूर्वी राष्ट्रपतींद्वारे संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे ते विचारार्थ पाठवले जाते. त्यावर घटनेतील तरतुदीप्रमाणे विधिमंडळाने 3 महिन्यांच्या आत आपले मत कळवणे बंधनकारक असते. कोणताही कालावधी घटनेमध्ये दिलेला नाहीये. राष्ट्रपती ठरवतील तितका वेळ तो असतो, त्यामुळे 3 महिने असं कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं नाही. त्यामुळे ब विधान अयोग्य आहे, फक्त अ विधान जे आहे हे योग्य आहे. लक्षात येते. आणि आर्टिकल 4 मधली तरतूद काय आहे की आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 नुसार जे बदल केले जातील त्यांना घटना दुरुस्तीची प्रक्रिया लावण्याची गरज नाही. जेव्हा मी घटना दुरुस्तीवर प्रश्न घेईल तेव्हा ही 4 मधली तरतूद जी आहे ती डिटेल डिस्कस करेल. लक्षात येतं. सो फक्त अ जे आहे हे योग्य आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6 बघा. जोड्या जुळवा प्लेन फॅक्च्युअल प्रश्न आहे. अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की स्पेशल स्टेटस असणारी जी काही 12 राज्य आहेत, मेजर जे काही आहेत त्यांच्यावरचा प्रश्न आहे. भाग 21 अनुच्छेद 371 ते 371 जे 371 to 371 जे भाग 21 जो काही आहे कॉन्स्टिट्यूशनचा, भाग 21 मध्ये स्पेशल स्टेटस जो काही आहे साधारणतः 12 राज्यांच्या संदर्भात जो येतो त्याच्या संबंधाची ही आर्टिकल दिलेली आहेत. तुम्ही जुने पेपर काढून बघा, STI प्री असेल किंवा इतर कंबाईन जे काही पेपर आहे तिथे जोड्या लावामध्ये आयोगाचा हा फेवरेट प्रश्न आहे. हे पाठच असायला पाहिजे. म्हणजे 371 पासून जर आपण सुरुवात केलं, ई पर्यायामध्ये दिलेलं आहे, तर महाराष्ट्र आणि गुजरात यांना स्पेशल जे काही स्टेटस आहे तो 371 नुसार दिलेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात
लक्षात येत आहे? हे 2 तर पाठच तुमचे असायला पाहिजे. 371. त्यानंतर 371 ए पर्याय क्रमांक 3 दुसऱ्या कॉलमला लिहिला, ते काय आहे? नागालँड. 371 ए नागालँड आहे. 371 बी जर तुम्ही पाहिलं तर आसाम आहे. त्यानंतर सिक्कीमचा दुसरा पर्याय दिलाय, सिक्कीमचं 371 एफ आहे. त्यानंतर कर्नाटक 371 जे काही आहे शेवटचं जे येतं. अरुणाचल प्रदेश 371 एच, मला वाटतं मला पर्याय क्रमांक 4 मध्ये हे करेक्ट दिलेलं आहे. आणखी मग आपण बी पाहिलं आसाम, मग सी काय आहे? मणिपूर. 371 सी जे आहे हे मणिपूर आहे. 371 आय काय आहे? गोवा. किमान 7-8 आपल्याला पाठ पाहिजे. 371 डी काय आहे? आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. 371 ई काय आहे? सेंट्रल युनिव्हर्सिटी इन आंध्र, केंद्रीय विद्यापीठ जे आहे ते. लक्षात येतं? तर किमान एवढे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. जवळपास मी सगळेच सांगून टाकले, एखाद दुसरं राहिलं असेल, पण याच्यातली की मेजर 7-8 जरी आपल्याला पाठ असतील तरी निगेशनने आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधानातील अनुच्छेद 324 अंतर्गत तरतूद करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाविषयीची अयोग्य विधाने ओळखा. अनुच्छेद 324 ते 329 इलेक्शन्स, निवडणुकांविषयीच्या तरतुदी. त्याच्यामध्ये 324 भारताचा निवडणूक आयोग. मग हा निवडणूक आयोग कोणकोणत्या निवडणुकांच्या आयोजनाची भूमिका बजावतो? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यानंतर तुमचं काय संसद म्हणजे सेंट्रल लेजिस्लेचर, त्यानंतर राज्य विधिमंडळे यांच्या निवडणुका ज्या आहेत त्यांची जबाबदारी या आयोगावर असते. स्थानिक स्वराज्य संस्था मग त्या कोणत्याही प्रकारच्या असो, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असू दे किंवा नागरी स्थानिक स्वराज्य म्हणजे म्युन्सिपाल्टी असू दे व पंचायती राज असू दे, यांची जबाबदारी याच्यावर नसते. त्याची जबाबदारी कोणावर असते? राज्य निवडणूक आयोग. आणि काल परवाच मी तो प्रश्न PYQ मध्ये डिस्कस केला की त्या निवडणुकांसाठी, पंचायती राज संस्थांच्या निवडणुकासाठी आर्टिकल 243 के चा उल्लेख मला वाटतं मी कालच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. 243 के, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना पंचायती राज इलेक्शन करता. तो संदर्भ जरी इथे लक्षात ठेवला तरी ते लक्षात आपल्या यायला पाहिजे की नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी या आयोगावर नसते. अ विधान जे आहे हे चुकीचं आहे. ब विधान, या आयोगातील निवडणूक आयुक्तांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला असतो. विधान चुकीचं आहे. एक CEC चीफ इलेक्शन कमिशनर त्याच्यामध्ये असतात आणि इतर आयुक्तांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतींना असतो. त्यांची नेमणूक सुद्धा कोणाकडून केली जाते? राष्ट्रपतींकडून केली जाते. त्यांच्या कंडिशन्स ऑफ सर्व्हिस, सेवा शर्ती ज्या आहेत त्या पण कोणाकडून ठरवल्या जातात? राष्ट्रपतींकडून ठरवल्या जातात. याची हिस्ट्री काय आहे की जेव्हापासून हा आयोग निर्माण झाला, साधारणतः काम करायला जेव्हा ते येतं म्हणजे 1950 पासून तर 1989 पर्यंत हा आयोग जो काय आहे हा 1 सदस्यीय होता. 1989 ला तो 3 सदस्य 3 मेंबर झाला म्हणजे 1+2 असं ते झालं. का झालं? 61वी घटना दुरुस्ती कायदा 1988. आपल्याला माहिती आहे मतदारांचं वय जे आहे ते किमान वय 21 वरनं 18 करण्यात आलं. त्यामुळे 89 साली जे काय आहे ते 1 वरनं तो 3 चा केला. 1990 साली तो 3 वरनं पुन्हा 1 चा केला आणि पुन्हा 1993 साली 1 वरनं 3 चा केला आणि आजतागायत तो आता 3 लोकांचा तिकडे आहे. त्यामुळे तिची सदस्य संख्या आहे ती राष्ट्रपतींकडूनच ठरते. मुख्य निवडणूक आयुक्त व इतर निवडणूक आयुक्त यांना समान अधिकार, इक्वल जे काही आहे ते अधिकार व समान वेतन, इक्वल सॅलरी अँड अलाउन्सेस मिळते आणि ते कोणासारखी असते? सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांप्रमाणे. विधान करेक्ट आहे. पण हे अधिकार आणि वेतन जरी समान असलं पण तरी देखील ज्या वेळेला या आयुक्तांमध्ये एखाद्या निर्णयावरून मतभेद होतात त्यावेळेला निर्णय जो घेतला जातो तो मेजॉरिटीने म्हणजे बहुमतानं घेतला जातो. CEC मुख्य निवडणूक आयुक्तांना काही विशेष अधिकार त्याबाबत नसतात. हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. बाकी मग त्यांची टर्म आपल्याला माहिती आहे 6 वर्ष किंवा वयाची 65 यापैकी जे आहे ते. प्रश्न क्रमांक 8. घटक राज्यांच्या महाधिवक्त्यांचा पदावधी टर्म घटनेतील तरतुदीप्रमाणे किती वर्षांचा असतो? हा अगदी फसवण्यासाठी दिलेला प्रश्न. यापैकी नाही. आर्टिकल 165 घटक राज्यांचे महाधिवक्ता 165 जसं वरती अटर्नी जनरल ऑफ इंडिया आहे तसंच खाली घटक राज्यांचे महाधिवक्ता, तिकडे 76 इकडे 165. हायेस्ट लॉ ऑफिसर इन द स्टेट, घटक राज्यांमधील सर्वोच्च कायदा अधिकारी. नेमणूक कोणाकडून होते? राज्यपालांकडून होते. आपल्याला माहिती आहे ते राजीनामा कोणाकडे देतात? राज्यपालांकडे देतात आणि ते सगळं AGI प्रमाणे जे काही आहे ते आहे. इकडे पात्रता काय आहे? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता आहे.
टर्म जी काही आहे ती फिक्स्ड नाही. टर्म जी काय आहे ती फिक्स्ड नाही. संविधानामध्ये टर्म त्यांनी दिलेली नाही. राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते राहतात. आधी राजीनामा देऊ शकतात, परंतु राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते राहतात. टर्म अशी कुठलीही दिलेली नाही. त्यामुळे उत्तर जे आहे त्याचं यापैकी नाही. लक्षात येतंय? नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9 आणि 10 मला वाटतं मेकिंग कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्रीचं मेकिंग जे आहे ते किती महत्त्वाचं आहे ते PYQ डिस्कशनमध्ये तुमच्या लक्षात येत असेल. तर त्याच्यावरचे हे 2 प्रश्न आहेत. काय आहे बघा, पुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने निवडा. अनुच्छेद 5, अनुच्छेद 324, अनुच्छेद 388 मधील तरतुदी दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजीच अंमलात आणल्या गेल्या होत्या. असा प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये एकदा विचारलेला आहे की खालीलपैकी कोणकोणत्या अनुच्छेदांमधील तरतुदी या 26 नोव्हेंबर 1949 रोजीच अंमलात आणल्या गेल्या होत्या. आपल्याला माहिती आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी तुमचं संविधान जे आहे ते स्वीकृत करण्यात आलं. इट वॉज अडॉप्टेड ऑन 26 नोव्हेंबर 1949 आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती सुरू झाली 26 जानेवारी 1950 पासून. म्हणून त्याला आपण जे आहे ते प्रजासत्ताक दिन जे साजरा करतो तो. पण काही तरतुदी अशा होत्या ज्या 26 नोव्हेंबर 1949 पासूनच एन्फोर्स ज्या आहेत त्या करायला सुरुवात झाली. त्यापैकी हे आहेत 5 आहे, 324 आहे, 388 आहेत, म्हणजे 5, 6, 7, 8, 9 है ना. सिटिझनशिप विषयीच्या तरतुदी आहेत. 60 आहे, 324 आत्ताच आपण इलेक्शन कमिशनचं पाहिलं, 366 आहे, 367 आहे, 379 आहे, 380 आहे, 391 आहे, 392 आहे, 393 आहे. तर हे पाठ करून ठेवायला पाहिजे की या 26 नोव्हेंबर 1949 रोजीच अंमलात यायला सुरुवात झाली. ब विधान 26 जानेवारी 1929 रोजी लाहोर येथे साजरा करण्यात आलेल्या पूर्ण स्वराज्य दिनाची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस घटनेच्या अंमलबजावणीचा दिवस म्हणून निवडला गेला. विधान चुकीचं आहे. साल जे आहे ते चुकवलेलं आहे. ते 26 जानेवारी 1929 असं नव्हतं, 26 जानेवारी 1930 असं ते असायला पाहिजे. कारण लाहोरचा जो पूर्ण स्वराज्याचा ठराव आहे, काँग्रेस अधिवेशन जे आहे ते डिसेंबर 1929 आहे. डिसेंबर 1929 मध्ये लाहोरला पूर्ण स्वराज्याचा जो ठराव आहे तो येतो आणि त्या ठरावाच्या आधारावर 26 जानेवारी 1930 रोजी तो तुम्ही पहिला स्वातंत्र्य दिन जो आहे तो साजरा करता आणि त्याची आठवण म्हणून आपण प्रजासत्ताक दिन संविधान पुढे जे काही एन्फोर्स करण्यात आलं, लागू करण्यात आलं त्याची आठवण म्हणून ते येतं. त्यामुळे ब विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि क घटनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्याबरोबर भारतीय स्वातंत्र्य कायदा जो आहे तो रद्द झाला. विधान करेक्ट आहे. त्याच्यामधल्या तरतुदी आहेत त्या रद्द होतात. सो अ आणि क योग्य आहे. शेवटचा पॉलिटीचा शेवटचा प्रश्न पुन्हा मेकिंग मधूनच येतो तो. कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार भारतीय संविधान सभेची प्रस्तावित सदस्य संख्या किती असणार होती? जसं त्यांनी PYQ मध्ये आपल्याला दिसतं ना की काय आकडेवारी विचारली आहे किंवा काय केलंय, तसं किती आहे मग ती 389. आणि ही जी संविधान सभा आहे ही तुमची कशी असणार होती? पार्टली इलेक्टेड आणि पार्टली नॉमिनेटेड बॉडी. म्हणजे तिच्यातले काही सदस्य हे नामनिर्देशित असणार होते आणि काही सदस्य हे निर्वाचनाद्वारे निवडणुकीद्वारे जाणार होते. पुन्हा ही निवडणूक सुद्धा कशी होती? इनडायरेक्ट पद्धतीची, अप्रत्यक्ष पद्धतीची होती. थेट लोकांमधून हे लोक येत नव्हते, ते लेजिस्लेचर मधून ते तिकडे जात होते. आणि या 389 पैकी ब्रिटिश इंडिया मधले किती होते? 296 आणि 93 जे लोक होते हे संस्थानांमधले होते, प्रिन्सली स्टेट मधून ते जाणार होते. प्रस्तावित आहे हा की त्यांचं प्लॅनिंग मध्ये काय होतं. नोव्हेंबर 1946 मधलं ते सगळं प्लॅनिंग आहे. आणि मग कॅबिनेट मिशन म्हणजे मॉडर्न इंडियाचा भाग जर आपण पाहिला तर काय आहे? फेब्रुवारी 1946 मध्ये जे काही आहे ते गव्हर्नमेंट ॲटली गव्हर्नमेंट कडून ते पाठवण्यात येतं आणि मग ते कसं दिलेलं येतं. आणि त्याचे सदस्य कोण आहेत? मग पॅथिक लॉरेन्स हे त्याचे अध्यक्ष आहेत. स्टॅफर्ड क्रिप्स हे आणखी एक मेंबर आहेत आणि एव्ही अलेक्झांडर. मॉडर्न इंडियामध्ये हा प्रश्न येतो की कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण? पॅथिक लॉरेन्स आहेत, स्टॅफर्ड क्रिप्स आहेत आणि एव्ही अलेक्झांडर आहेत. स्मूथ जे काही आहे आता पॉवरचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा पॉवरचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणण्यापेक्षा ट्रान्सफर कसं व्हावं या संदर्भात हे कॅबिनेट मिशन जे आहे ते येतं. 389 ही प्रस्तावित त्याची सदस्य संख्या आहे. सो मला पुन्हा एकदा सांगायचं की पॉलिटीच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या मॉडर्न इंडियाच्या बाबतीत असेल, PYQचं जे आहे किंवा ओव्हरऑल जे काही तुम्ही ऐकता, वाचता, पाहता ते ऍप्लिकेशन करता येणं याच्यामध्ये सक्सेस लपलेलं आहे. इथं आपलं पॉलिटीचं डिस्कशन संपतं. आपण आता हिस्ट्रीच्या डिस्कशनला सुरुवात करूया.